पत्रकार परिषदेला संबोधित करावं। त्याआधी मोदी सरकारच्या 11 वर्ष शासन आणि गरीब कल्याणाची पुस्तिका आहे त्याचं विमोचन होईल। त्यांनी या पुस्तिकेचं विमोचन करावं। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाले आणि या निमित्ताने मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा प्रकाराला उपयोगी होईल अशी या पुस्तिकेद्वारे आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये या पुस्तिकेचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे। धन्यवाद। यानंतर आपण याची आतुरतेने वाट पाहतोय। आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वांना नमस्कार। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ण झाली आहे। आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्प एक अतिशय परिवर्तनशील दशक पूर्ण करून एका नव्या दशकाची सुरुवात जे भारताच्या विकासाच्या नवी वाटचाल रेखाटते आहे अशा दशकाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचंही 1 वर्ष या आहे। मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या 11 वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता, प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल। भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली 11 वर्ष काम केलंय। आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत आणि जुनं जे UPAचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे 1 वर्षात NDAच्या सरकारनं, मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले। आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे 6 लाख कोटी रुपयाचे कामं चाललेली आहेत पायाभूत सुविधा क्षेत्रातील। मेट्रो प्रसो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो, एकाच वर्षामध्ये राज्याला 30 लाख घरं देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होते 100%। आणि यादी संपूर्ण मोदी सरकार थांबलेलं नाही तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला, सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल। घर देण्याचा जो संकल्प होता तिकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून तर विक्रम दिल्याबद्दल महाराष्ट्राचं मी प्रधानमंत्री मोदीजींचा आभार मानतो। गरीब कल्याणाचा अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला। 1 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे, कोटी घरांना नळ जोडणी मिळाली आहे। ही महत्त्वाची आहे की मोदी सरकार येतपर्यंत केवळ 3 कोटी नळ जोडणी होती, ती 5 पटीने वाढून 15 कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे।
12 कोटी घरांमध्ये शौचालय तयार झालेलं आहे. 38 लाख फुटपाथ विक्रेत्यांना PM स्वनिधीचा लाभ मिळाला आहे. 52 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या योजनेचं कर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. स्टँड अप इंडिया अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आमच्या तरुणांना 14,700 कोटी रुपये हे मोदी सरकारने दिलेलं आहे. 2014 पासून एकलव्य विद्यालय 4 पटीने वाढलेली आहे. 112 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासाच्या मध्ये भरीव योगदान देत मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय. आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात 20 महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे देण्याचा विषय असेल, 55 कोटी जनधन खाती या ठिकाणी काढण्याचा विषय असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्या अंतर्गत 51 कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत 23 कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे. आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 77 करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट दिलेले आहेत DBTने, त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती 43 लाख कोटी रुपये आहे. 43 लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या GDP पेक्षा देखील जास्त. त्यानंतर 100% घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकार एक समाज या सरकारचे 60% मंत्री 60% मंत्री SC ST आणि OBC आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर सरकारच्या योजनांचा लाभ हा SC ST OBC ला किती प्रमाणात मिळाला तर PM किसान मध्ये 80% लाभार्थी SC ST OBC, प्रधानमंत्री आवास मध्ये 45% लाभार्थी, विविध शिष्यवृत्ती SC ST OBC, मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी SC ST आणि OBC. त्यामुळे समाजातले जे वंचित त्यांना थेट लाभ देऊन 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. मोदी सरकारने वाढवलेली गुंतवणूक जर आपण बघितली, शेती क्षेत्रात 2013-14च्या तुलनेत 25-26 मध्ये म्हणजे 10 वर्षातली वाढ ही 5 पटीची वाढ आहे. 2013-14 मध्ये एकूण शेतीचं बजेट हे 27,000 कोटी होतं, ते आता 1,37,000 कोटीपर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. PM किसानच्या अंतर्गत आत्तापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत. हे आपल्याला माहिती आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये UPAचं सरकार 80,000 कोटी माफी केली सांगून निवडून आलं, प्रत्यक्षात 55,000 कोटीची होती. मोदी सरकारने थेट खात्यामध्ये 3,07,000 कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिले. सिंचन योजनांकरता 93,000 कोटी रुपये दिले. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास 25,000 कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 1.75 लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आणि MSP 11 वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ 1345 रुपयावरनं 2303 रुपये,
गहू 1350 रुपयावरून रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी सरकारमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। दूध उत्पादनामध्ये 14 कोटी टनावरून आपण 23 कोटी टनापर्यंत गेलोय। मत्स्योत्पादन विभाग काढून 184 लाख टनापर्यंत आपण गेलोय। मधाची निर्यात 11 वर्षात तिप्पट झालेली आहे। इथेनॉल केवळ 38 कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं, ते 440 कोटी लिटर म्हणजे जवळपास 20% ब्लेंडिंग आता आपण करतो, ज्यातनं किमान 1 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्यात केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालाय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। मेगा फूड पार्क केवळ 3 होते ते 24 झाले आहेत। सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी 1 लाखापेक्षाही कमी होते, 10 लाखाच्या वर गेले आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावले। सहकार क्षेत्रामध्ये नवीन मोदीजींनी सुरू केलं, वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत 50 वर्षात ती MSPच्या स्वरूपात असेल, ती स्वरूपात असेल, ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, ती इथेनॉलच्या स्वरूपात असेल, ती NCDच्या माध्यमातून असेल, माननीय मोदीजींनी दिली जवळपास 95,000 कोटी रुपये च्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम सरकारने केलंय। आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, ज्याच्या अंतर्गत 2029 पासून लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% महिला खासदार आणि असणार आहेत। संरक्षणामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं। सैनिकी शाळा आणि NDA मध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले। नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं। आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारतामध्ये आणि आपल्या भारताचा जे काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा झालेला आहे की 1020 महिला, त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाओ याचं प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 3.98 कोटी महिलांना लाभ मिळालाय। प्रधानमंत्री ग्रामीण आवासमध्ये 73% जी काही घरं आहेत ती महिलांच्या नावाने आहेत। उज्ज्वला योजनेत 10.33 कोटी LPG कनेक्शन आहेत। सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 4.2 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना 3 लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मोदीजींनी दिले आहेत। लखपती दीदी 3 कोटी आता लखपती दीदी या ठिकाणी तयार झालेले आहेत। महाराष्ट्रातही आपण 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा निर्णय केला, त्यातले 50 लाख यावर्षी आपले पूर्ण होतील। 50,000हून अधिक स्टार्टअप्समध्ये आता महिला संचालक आहे आणि भारत 2014 साली स्टार्टअपच्या इकोसिस्टीममध्ये कुठेही नव्हता। आता जगातली 2 नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे। 3 तलाकमुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचं दार उघडण्यात आलेलं आहे। जवळपास 90 लाख महिलांचे बचत गट हे तयार करून 10 कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे। पगारी मातृत्व रजा 12 वरून 26 आठवडे केली आहे। सरकारी शाळांमध्ये 9.8 कोटी प्रसाधनगृह मुलींकरता आहेत। माता मृत्यू दर 167 होता तो 80 वर खाली आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने
युवांचा जर आपण विचार केला तर 3 नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं 1.60 लाख मान्यताप्राप्त स्टार्टअप मधनं 17.6 लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे. पूर्वी केवळ 4 युनिकॉर्न होते, ते आता 118. PM कौशल्य विकास याच्या अंतर्गत 1.6 कोटी युवांचं प्रशिक्षण झालंय. 7 नवीन IIT सुरू झालेले आहेत. देशातल्या एम्सची संख्या झालेली आहे आणि 400 नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीत झालेली आहे. आपण तर एप्रिल 2020 18 ते 20 कोटी यांचे EPFO अकाउंट हे उद्गार प्राप्त झालेला आहे. मध्यम वर्गाचा विचार पहिल्यांदा 12,75,000 पर्यंतचं उत्पन्न या सरकारने मध्यम वर्गाला दिलेला सगळ्यात मोठा दिलासा आहे. जवळपास 297 सरकारी सेवा उमंग ॲपच्या माध्यमातून रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांकरता 37,000 कोटी रुपयाचा फंड हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. UPIच्या वापरकर्त्यांची संख्या 46 कोटी रुपये झाली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये 2014 पूर्वी थोड्याफार प्रमाणात 5 शहरांमध्ये मेट्रो होती. त्यातल्या 2 शहरात मेजर त्याचा नेटवर्क होतं. आता 23 शहरांमध्ये देशाच्या मेट्रोचं नेटवर्क हे उभं झालेलं आहे. उडान स्कीम 1.5 कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी त्या योजनेचा लाभ घेत विमान प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि PM सूर्यघर सारख्या योजनेमध्ये आता लाखो लोकांना मोफत वीज देण्याचं काम देखील. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 9 कोटी नागरिकांना 1.3 लाख कोटीचा लाभ हा देण्यात आलेला आहे. कोटी हेल्थ ID जनरेट झालेली आहे. MBBSच्या जागा या 1.8 वाढवल्या आहेत, तर PGच्या जागा 74,000 वाढवलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची संख्या ही आता आपल्याला उपलब्ध होते आहे आणि ई-संजीवनीमधनं 37 कोटी नागरिकांना टेलिचिकित्सा देण्याचं काम हे देखील मोदी सरकार या ठिकाणी केलं आहे. राष्ट्र प्रथम अशा प्रकारच्या भूमिकेत मोदी सरकारने काम केलं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचं ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल. संरक्षणाच्या स्वदेशी ती 100% आता भारतामध्ये बनतात आणि आपण त्याचं निर्यात करतो. संरक्षण दलासाठी आपल्या स्टार्टअप आणि MSME मधनं भारतातल्या केंद्र सरकारने 24,000 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. म्हणजे आपली आत्मनिर्भरता त्यातनं दिसते. आणि आता ज्या काही आपल्या ऑर्डन्स फॅक्टरी आहेत यातल्या 7 ऑर्डन्स फॅक्टरी या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून नव पद्धतीची संरक्षण सामग्रीचं उत्पन्न त्या करतायत आणि त्यातल्या 6 नफ्यात आहेत. आपण आता त्यातनं एक्सपोर्ट करतो. संरक्षण निर्यातीमध्ये 34 पट वाढ झालेली आहे आणि संरक्षण क्षेत्र 23,000 भारतीय सुरक्षित परत आणले. त्यामुळे एकूणच भारतीयांचं महत्त्व, भारतीय पासपोर्टचं महत्त्व, भारतीयांच्या जीवनाचं महत्त्व हे ओळखून त्या प्रकारचं काम आपण केलं आहे. चंद्रयान 3
भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण 23 ऑगस्ट आता राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून आपण मनवतो। भारताने जे जपानलाही जमलं नाही ते त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। 370 कलम रद्द करून केलाय। भारत मोदी सरकारने तयार केलाय। आता जगातली 4थ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आणि पुढच्या 3 वर्षामध्ये जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे। आज जगातला जेवढा डिजिटल व्यवहार होतो त्यापैकी 49% डिजिटल व्यवहार हा एकट्या भारतामध्ये होतो। भारतामध्ये येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 26% वाढ झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की लीडर महाराष्ट्र आहे। देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आपल्या नंतरचे 3ही राज्य एकत्रित केले तरी आपली गुंतवणूक अधिक आहे। अर्थव्यवस्था ही 6.3% 6.8% आता जाण्याचा अंदाज आहे आणि मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक विकसित होणारी अर्थव्यवस्था ही आता भारताचीच आहे। आपल्याला माहिती आहे की कोविड काळात देखील जवळपास 29 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत गुंतवून या अर्थव्यवस्थेला मंदीपासून वाचवण्याचं काम केलं आणि PLI सारख्या योजनेतनं 1,61,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली। त्यातनं 14 लाख कोटीचं उत्पादन झालं, 5.31 लाख कोटीची निर्यात झाली आणि जवळपास 5 लाख रोजगाराची निर्मिती करण्याचं काम हे आपण केलं आहे। आता भारतामध्ये जवळपास नव्याने 1.80 लाख कंपन्या या नोंदणीकृत झालेल्या आहेत। अनेक जुने कर हे पूर्वलक्षी प्रभावाने आलेले आहेत। 1500हून अधिक जुने कायदे हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि जवळपास पेटेंटमध्येही नवीन रेकॉर्ड भारत करताय। आपल्याकडे केवळ 5,900 पेटेंट होते, त्यावरनं आता 1,03,000 पेटेंटपर्यंत आपण मजल मारलेली आहे। इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनामध्ये 5 पट वाढ आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीमध्ये 6 पट वाढ आहे। अमेरिका आणि चीन नंतर स्टार्टअप इकोसिस्टम असलेला भारत हा 3ऱ्या नंबरचा देश आहे। मग अशी दुसरा म्हटलं 3ऱ्या नंबरचा देश आहे आणि 51% स्टार्टअप हे आता मुंबई पुण्यात नाही तर ते टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये चाललेली आहे। हे देखील स्टार्टअप इकोसिस्टमचं एक महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये जवळपास 30% जास्त स्टार्टअप हे ॲग्रिकल्चर क्षेत्रातले, कृषी क्षेत्रातले। पायाभूत सुविधांचा जर आपण विचार केला तर 2014 साली 74 विमानतळं होती, ती आता 160 झालेली आहेत। रेल्वेचं बजेट 9 पटींनी वाढलेलं आहे। वंदे भारत ही आधुनिक जगातली ट्रेन भारतामध्ये सुरू झाली। आता 136 रेल्वे सुरू आहेत, लवकरच 400 पर्यंत पोहोचणार आहेत। मेट्रोची लांबी ही 248 किलोमीटरवरनं 1013 किलोमीटरपर्यंत गेलेली आहे। अमृत भारतमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या स्टेशन्सचं त्या ठिकाणी एक पुनर्निर्माण होतो आहे। 103 त्यातल्या स्थानकांचं उद्घाटन झालं आहे, यातले 15 महाराष्ट्रातले आहेत आणि हे स्टेशन जाऊन पाहिल्यानंतर एअरपोर्ट सारखा भास त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचे स्टेशन्स हे तयार होत आहेत। 2025 मध्ये हायवे महामार्ग जे आहे ते प्रतिदिन 24 किलोमीटर 34 किलोमीटर आपण करतो, जे पूर्वी 7 किलोमीटर व्हायचे, 34 किलोमीटर प्रतिदिन आणि 5 वर्षामध्ये 3600 किलोमीटरचा हायस्पीड कॉरिडॉर आपण तयार केलेला आहे। अमृत 1 आणि अमृत 2 मधनं 6,933 पिण्याच्या पाण्याचे आणि सिवेजचे प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। जवळपास 3,96,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हे आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। 2,14,000 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या आहेत आणि हरित ऊर्जेमध्ये 3 पटींनी वाढ झालेली आहे। 76 गिगावॉटवरनं 228 गिगावॉट पर्यंत आपण
सौर ऊर्जेमध्ये 37 आहे, पवन ऊर्जेत 3 पट वाढ आहे, हायड्रोमध्ये जवळपास 5 पट वाढ आहे, आण्विक ऊर्जेत 84% वाढ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण वाढ केलेली आहे. महाराष्ट्रातही आपण 16%वरून 25%वर पोहोचलो आणि 2030 पर्यंत 52%वर आपण. मोदीजींनी सातत्याने विकास भी और विरासत भी अशा प्रकारचा विषय मांडलेला आहे. 7 योजनेअंतर्गत सांस्कृतिक ठिकाणांच्या वारशाकरता 1899 कोटी रुपये हे मोदीजींनी दिले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण असेल, केदारनाथ पुनर्विकास असेल, चारधाम कनेक्टिव्हिटी असेल, अयोध्येतलं श्रीराम प्रभूंचं मंदिर असेल, तर भारतातनं जुन्या काळात चोरून नेलेल्या किंवा पळवून नेलेल्या कलाकृती 442 अशा प्रकारच्या अमूल्य मूर्त्या आपण त्या ठिकाणी परत आणल्या. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत त्याचा पाठपुरावा करत होतो. मोदीजी येण्यापूर्वी फक्त 13 अशा प्रकारचे आपले ठेवा परत आला होता, पण गेल्या 10 वर्षात 642 त्यांनी परत आणलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव हा आपण या ठिकाणी साजरा करतो. त्यातनं संविधान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आपण त्या ठिकाणी केलेला. करतार साहिब कॉरिडॉर असेल किंवा हृदय योजनेच्या अंतर्गत 12 हेरिटेज शहरांचा विकास असेल, वक्फ संशोधन विधेयक असेल, अशा अनेक गोष्टी विकास भी विरासत भी या अंतर्गत माननीय मोदीजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणजे इतकं जास्त स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्या 3 पट स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे अजून आहे, पण आता ते सांगून मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पलीकडे नेऊ इच्छित. पण एवढंच सांगू इच्छितो की एक बदललेला भारत, एक बदललेली कार्यसंस्कृती मोदीजींच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज मुंबई महाराष्ट्राचं झालेलं परिवर्तन हे देखील मोदी सरकार आल्यानंतरच होऊ शकलेलं आहे. आपले सगळे महत्त्वाचे प्रकल्प, मेट्रोचे असो, कोस्टल रोडचे असो, अटल सेतूचा असो, नवी मुंबई एअरपोर्टचा असो, वाढवण बंदराचा असो, धारावीचा असो, मुंबई आणि MMR रिजनमधले सगळे प्रकल्प जे 40 वर्ष अडकलेले होते, हे सगळे मोदी सरकार आल्यानंतर खुले झाले आणि ते प्रकल्प आज पूर्ण देखील होत आहेत. आणि म्हणून एक अतिशय प्रगतिशील आणि त्याचवेळी सर्वसमावेशक अशा प्रकारचं सरकार दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी आभार देखील मानतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो. हिंदी में बाद में आता हूँ. मुळात आपली $1 ट्रिलियन इकॉनॉमीची जी संकल्पना आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारच्या वतीनं आहे आणि ती अधिक प्रयत्न हा आपण करतो. पोर्टमध्ये, एअरपोर्टमध्ये, रेल्वेमध्ये, मेट्रोमध्ये सगळ्या जी काही मानकं आहेत, रस्ते, घरं असतील, बाकी पिण्याच्या योजना असतील, या गुंतवणूक ही मोदी सरकारकडनं यावी अशा प्रकारचा आमचा असं वाटतं की अँटी नक्षल या सरकारचं काम हे इतिहास लिहिणारं काम आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात माननीय यांनी जे घोषित केलं, ॲक्टिव्ह केडर बंदुका घेऊन जे काम करतायत, मार्च 2026 पर्यंत हा नक्षलवाद, माओवाद आम्ही समाप्त करू. आज त्याच्या दिशेने अतिशय वेगाने आपण अग्रसर होतोय. ते शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे.
मुळातच मधल्या 5 वर्षामध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची भरती झाली, अन्यथा आत्तापर्यंत आपण ते संपवू शकलो असतो. आता ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपल्याकडे तर आता बोटावर मोजण्या इतकेच सक्रिय माओवादी राहिलेले आहेत, जे बहुतांश छत्तीसगडकडच्या जंगलामध्ये लपलेले आहेत. त्यांनाही शोधून एकतर त्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, ही भूमिका आपण मांडलेली आहे. सर, 11 वर्षाच्या पूर्व कार्यकाळामध्ये तुम्ही सांगितले की महाराष्ट्रासाठी सुद्धा आवर्जून मिळालं आणि प्रकल्प, पण तरी देखील 2 गोष्टी तर विरोधकांचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्रावर अन्याय करतो, हा डायरेक्शन जो आहे तो वारंवार केला जातो. याबाबत काही सांगणार नाही. दुसरी गोष्ट, आज पुण्यामध्ये ज्यावेळेस सुप्रिया सुळे सांगत होत्या आणि भाषण करत होत्या, त्यांनी सांगितलं की प्रदेशामध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदींचं सुद्धा कौतुक आवर्जून प्रदेशातील लोक करतात. त्याचवेळी त्या स्टेजवर जे आपल्यासारखे नेते सांगतात, मात्र आमचे विरोधक जे आहेत म्हणजे तुमच्या पार्टीवर विरोध आरोप करतात की आमचा संघर्ष हा तुकाराम विरुद्ध नथुराम आहे, म्हणजे त्यांना हे डायरेक्शन अजून परत वेगळ्या स्वरूपात हे करायचं आहे. असं आहे की पहिल्यांदा तर मी आकडेवारी सहित सांगितलं, 10 वर्ष आणि NDAचे 10 वर्ष याच्यामध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या निधी तर काय. आता त्याची जर मी एकत्रित आकडेवारी आपल्याला सांगितली तर 2004 ते 2014 या कालावधीमध्ये एकूण आपल्याला UPAच्या सरकारकडनं 1,23,000 कोटी रुपये मिळाले आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये NDAच्या सरकारकडनं 10,50,000 कोटी रुपये मिळाले. म्हणजे 1 लाख आणि 10 लाख हा फरक आपण जर लक्षात घेतला तर 10 पट जास्त पैसे केंद्र सरकारने महाराष्ट्राला या 10 वर्षात दिलेले आहेत. त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरं, मला असं वाटतं की या ठिकाणी सुप्रियाताईंनी जे सांगितलं ते सत्य आहे. आज जगामध्ये कुठल्याही देशात गेलं तर मोदीजींच्या नावाचा बोलबाला आहे. जगामधले सगळे नेते हे आज मोदीजींचं आदराने नाव घेतात आणि जगाच्या राजकारणामध्ये मोदीजी झालाय की मोदीजी कॅनडाला जाणार नाहीत अशी बातमी आल्याबरोबर कॅनडाचे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री हे फोन करून निमंत्रित करतात, कारण त्यांना माहिती आहे की तो जो काही G7 का कुठला जो ग्रुप आहे, जर मोदीजी गेले नाही तर त्या ग्रुपला अर्थ उरणार नाही. ही मोदीजींनी हे कमवलेलं आहे. आता जयंत पाटलांचा जोपर्यंत संबंध आहे, त्यांचा संबंध तुकारामांशी नाही, त्यांचा संबंध नाथुरामांशी नाही, त्यांचा सध्या प्रॉब्लेम आयाराम गयारामशी. सर, विनोद याला बोलतो मी मराठीवर. तर या 11 वर्षाच्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, त्यानंतर भारतचे तिकडे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे सर. त्यानंतर 7 शिष्टमंडळ म्हणजे खासदारांच्या वेगवेगळ्या देशांमध्ये पण गेले सर. अशी आता चर्चा सुरू झाली आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर POK घ्यायसाठी काही होणार आहे का. एक प्रश्न सर, आणि तुम्ही सांगितलं की रेल्वेला 1.25 कोटी काय 1.25 कोटी लाख कोटी मिळाला आपल्या महाराष्ट्राला. आता सर जे घटना झाली आहे मुंब्रामध्ये, तो त्यापुढे आपण अशी घटना नाही होणार, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट काय मागणी असणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही POKच्या संदर्भात जे विचारलं ते सांगण्याचा कॉम्पिटन्स माझा नाही आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री आहे, पण माझी इच्छाही तुमच्याप्रमाणे, माझी अपेक्षाही तुमच्याप्रमाणे आहे की POK हा भारताचाच भाग आहे आणि तो अधिकृतरित्या भारताचा भाग झाला पाहिजे. दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. कालची घटना अतिशय गंभीर आहे. आज सकाळी काही माध्यमांमध्ये मी बघत होतो की मुळात काल
रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास पाऊण तास चर्चा करत होते. त्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या, उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या. आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे. पॅसेंजर सेफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तथापि कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राउडिंग आहे. त्यामुळे ॲडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो. लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील. आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल. बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही. म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे. एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे AC ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या AC ट्रेन्स द्यायच्या आणि AC ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या AC ट्रेन्स द्यायच्या. अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे. त्यामुळे कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल. अशा प्रकारचा प्रयत्न आहे. कारण मी तुम्हाला एक सांगतो की आता एक प्रकारे म्हणजे हे तयार होणार आहे की आपल्या मेट्रो या अतिशय चांगल्या त्या AC आणि लोकल ट्रेन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारा नागरिक हा दुय्यम नाही ना, म्हणून त्यालाही AC मिळावी आणि त्याच फेअरमध्ये मिळावी असा आमचा आग्रह आहे. रेल्वे संदर्भातच प्रश्न आहे. तुम्ही यापूर्वी भाष्य केलं होतं की ज्या कालावधीत वेळ आहे त्यामध्ये काही बदल होतोय का या संदर्भात तुम्ही विचार करणार आहोत. आजची पण जी घटना घडली ती साधारणतः 9:30 ते 10:30च्या दरम्यान घटना घडली. याच वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हर क्राउडिंग जास्त असतात. तर या संदर्भात विचार होणार. आपण आता आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे. तो मागच्या काळातच दिलेला आहे. खाजगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे कारण त्यांचे म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात. पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल. आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. देवेंद्रजी, आपण आता 11 वर्षांचा मोदींचा विकासाचा पाढा होता. मोदीने महाराष्ट्राला खूप भरभरून दिला असा उल्लेख केला. पण मोदीने 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. त्या स्मारकाचं काय झालं, सध्या काय परिस्थिती आहे आणि यासाठी तुम्ही आगामी काळात पाठपुरावा करणार? त्याचं काम आपण सुरू केलं होतं. 80 कोटी रुपयाचं कामही पूर्ण झालं होतं. दरम्यानच्या काळामध्ये काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टमध्ये निर्णय आपल्या बाजूने आला. ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्थगिती दिली. बराच काळ सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो केस लागावी, ती लागत नव्हती. मध्यंतरीच्या काळात ती सुप्रीम कोर्टमध्ये लागली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर पुन्हा हायकोर्टानेच विचार करावा आणि म्हणून त्यांनी ते हायकोर्टमध्ये परत पाठवलेली आहे. आता आम्ही हायकोर्टमध्ये अर्ज केलेला आहे, विनंती केली आहे की हायकोर्टाने ती सुनावणीला घ्यावी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार ECIवर आरोप करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की ECI उत्तर देत नाहीये तर भाजपाचे नेते उत्तर देत आहेत. त्याला काय सांगणार? पहिल्यांदा तर ECIने पण उत्तर दिलं आणि ECIने त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला जे जे पाहिजे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. माझा त्यांना सवाल आहे की त्यांना जर ECIकडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात? त्यांना ECIकडनं उत्तर पाहिजे तर ते पेपरमध्ये का म्हणतात? ECIला पत्र द्यावं त्यांनी, ECI उत्तर देईल त्यांच्याला. ECIला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ECIला माहितीच्या अधिकारात विचारल्या
आणि 60 पानाचं उत्तर ECIने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तोंड बंद झालं. त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. माझा त्यांना खुला अहवाल आहे की जे 60 पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी दाखवा. आता मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, विचारतो. आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे. प्रत्येक पक्षाचा BLA असतो. काँग्रेस पक्षाचा BLA आहे प्रत्येक बूथवर. मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये BLAचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे ती मतदार यादी काय होते BLAला काँग्रेसच्या माहिती आहे. प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि BLOला मिळते. म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि BLOकडे जाते. त्यामुळे त्याच्यावर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर अपडेट घेण्याकरता मोफत यादी, म्हणजे ती वेबसाईटवर तर असतेच, पण त्याच्यासोबत त्याची प्रिंटेड कॉपी देखील प्रत्येक पक्षाला मिळते. एकतरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने? दुसरं, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा. एक तरी घेतलंय का? याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे. कारण म्हणून आम्ही जेव्हा लहान कार्यकर्ते होतो आम्हाला जर संशय आला तर आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचो, नाही हा व्यक्ती योग्य नाही आहे, मग त्याला त्याचं सगळं दाखवावं लागायचं, नाही तर टेंडर वोट करावं लागायचं. मग असं एक मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुरावा 100%. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही, आमचा कार्यकर्ता करू शकतो. पण इफ ही एस्पायर्स आय एम रेडी. दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडतो तिथे शरद पवार असं म्हणतात की जी फूट पडली या फुटीकडे लक्ष देऊ नका, दोघांनी काम करा. ते काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा जी आहे सुरू होती. कुठेतरी त्याला पूर्णविराम त्यांनी दिला त्यांच्या भाषणात. ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात. त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्यापुढे ठेवू शकेन. सर, जयंत पाटील आता पवारसाहेबांना म्हणाले की मला सर्व जबाबदाऱ्या तू मुक्त आहे. काही दिवसांपासून चर्चा आहे की महाराष्ट्रात एक मोठा राष्ट्रीय भूकंप होईल. काय शक्यता? परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं हे सगळं समजून घ्यावं लागेल. धानाच्या बोनसची फाईल ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. ती फायनान्सकडे गेलेली आहे. लवकरच फायनान्स त्याचे पैसे रिलीज करेल. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. शरद पवार यांच्या प्रकाशन झालं त्याच्यामध्ये सिंधूबद्दल त्यांनी टीका केली आहे की सिंधूचं मार्केटिंग भाजपला किती वेळ चालतं. मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करताय याची 100% त्यांना माहिती असते. आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रियाताई वेगळं बोलतात, त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात, सिंदूरबद्दल पवारसाहेब वेगळं बोलतात, त्यांचे संपर्क छापतात. त्यांच्याकडे
सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल, आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे, याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत. की स्टॅटिस्टिक्स जे असतं ना हे थोडं डिसिमिंग असतं. आता जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा अमेरिका आहे, सगळ्यात श्रीमंत. आता अमेरिकेमध्येही आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची इन्कम डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात पैसेवाले आहेत. प्रश्न हा नसतो, प्रश्न वेल्थ जमा करणं हे चुकीचं नाहीच आहे. प्रश्न आहे डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. आणि आज आपण पाहू शकतो की जर 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर येत असतील, 25 कोटी लोकांना जर घर मिळत असेल, पिण्याचं पाणी मिळत असेल, वीज मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे. आणि म्हणून कोणी 2 पैसे जास्त कमवले हे महत्त्वाचं नाही आहे. जो व्यक्ती आहे त्याला संधी मिळते आहे की नाही, मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही, या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला आहे. 81 कोटी लोकांना जर फुकट रेशन दिलं जात असेल तर ते अर्थव्यवस्था भविष्यात असं कसं? पहिली गोष्ट अशी आहे की सुरू केलं ते कोविडच्या काळात सुरू केलं आणि कोविडच्या काळात सगळ्यांना गरज होती म्हणून आपण ते रेशन दिलं. आणि आज केंद्र सरकारला या ठिकाणी असं वाटतंय की काही मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांना मोफत दिल्या पाहिजेत. त्यामुळे केंद्र सरकार ते देत आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं ते घेत आहेत. कारण त्यांचं जर सूट तर त्यांना जे मिळणारे पैसे आहेत ते दुसऱ्या 2 गोष्टींवर खर्च करता येतात. त्यामुळे याचा अर्थ ते म्हणजे बाबा काहीतरी केंद्र सरकारच्या उपकारात आहे आणि त्याच्याशिवाय त्यांचं भागत नाही असं नाही आहे. काही आहेत तसे, पण दोन्ही प्रकारचे लोक आहेत. अर्थव्यवस्था भविष्यात नागरिकांना स्वतःच्या आत्मनिर्भर करणं नागरिकांना ही भाजपाची भूमिका आहे. त्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक आत्मनिर्भर नाही आहेत असं वाटतं. मी पुन्हा सांगतो की 100% आत्मनिर्भर आहेत. पण मला एक सांगा की आता जो व्यक्ती 20 लाख रुपये कमवतो, त्या 20 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं ना मला टॅक्समधनं इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे, वाटतं की नाही वाटत? याचा अर्थ तो आत्मनिर्भर नाही आहे का? तसा गरीब माणूस आहे, याला जर मूलभूत गरजांपैकी 2 गोष्टी सरकारने दिल्या तर मूलभूत गरजांच्या पलीकडे तो खर्च करू शकतो. त्याचे 2 पैसे वाचले तर त्याने फक्त मूलभूत गरजांवरच खर्च केलं पाहिजे अशी मानसिकता का असावी? त्याला अजून 4 गोष्टी करता आल्या पाहिजे अशी मानसिकता असली पाहिजे. म्हणून मी सांगतो महत्त्वाचं काय आहे, सगळा भारत श्रीमंत झाला असं आपलं म्हणणंच नाही आहे, पण गरिबी रेषेच्या खालचे 25 कोटी लोक गरिबी रेषेवर आले. जो निम्न मध्यम वर्ग होता तो मध्यम वर्गाकडे गेला, जो गरीब होता तो निम्न मध्यम वर्गाकडे गेला. म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे हे 10 वर्षात दिसत आहे. रेल्वे दुर्घटनेच्या बाबतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय की येणारा मुंबईमध्ये येणारा लोंढा याला कारणीभूत आहे आणि आपण जे दरम्यान पायाभूत सुविधा म्हणताय तर त्याचं आपण काय विचार करतात अशा वेळी? असं आहे, मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय शहरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन असते. ती फ्लोटिंग पॉप्युलेशन असते म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय शहर असते. आज आपण बघितलं तर जगाच्या पाठीवरची जेवढी व्हायब्रंट शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारची फ्लोटिंग पॉप्युलेशन येते. आणि म्हणून आपलं काम काय आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन येऊ नका असं काम नाही आहे. आपलं काम हे आहे की त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. त्याचा जी काही तिथली मूळ पॉप्युलेशन आहे त्याच्यावर ताण पडू नये या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. साहेब 2017ला मुंबई महापालिका काही दिवसांवर 2017ला भाजपाने मिळालेलं परफॉर्मन्स होतं काही
करायला कधी आता परिस्थिती जर महापालिकेचे शौचालय म्हणजे सांगितलं किंवा महापालिका होत आहे तर अशा परिस्थितीत भाजपाची परिस्थिती काही ज्या पद्धतीने राजकीय प्रोसेस सुरू आहे की एकत्रित मनसे असेल आणि उभाटे एकत्र येतात इतकं चॅलेंजेस आहेत असं वाटतं. बघा कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मी जाणतो आहे, मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील. मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल. Sir, you are also the Home Minister. Police have filed 65 crore stamp in UP recently, whereas your agency Prasad Lal said it is a 1200 to 1300 crore stamp, and he is hinting at the role of a prince. Do you think the police will investigate the prince? असं आहे की मला देखील प्रसाद लाड भेटले आणि त्यांनी एक मोडस ऑपरेंडी त्याच्यामध्ये दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही याचा जो काही तपास आहे तो तपास EOW करता आहे. EOWला तुम्ही हे कागदपत्र नेऊन द्या, EOW नक्की याचा तपास करेल. आता त्याच्यामागे कोण आहे, विन्स आहे का पॉपर आहे हे मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये जे कोणी असतील, कारण त्यांनी जी मोडस ऑपरेंडी प्रसाद लाडांनी दाखवली आहे ती जर खरी असेल तर खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्यासारखा पैसा हा त्यातनं चोरला गेला आहे, तो आपल्याला बाहेर काढावाच लागेल. सर, आपने इंफ्रास्ट्रक्चर की बात कही, BST का क्या हो रहा है? आजकल मीडिया रिपोर्ट्स आ रही है कि BST बंद हो रही है और आम आदमी परेशान है, आधा घंटा बस के लिए खड़ा रहता है. इसके बारे में आपकी सरकार क्या करेगी? देखिए, पहले तो जिस मीडिया में ये रिपोर्ट आ रही है कि BST बंद हो रही है, मैं उनको बताना चाहता हूँ, उनको मेरी शुभकामनाएं, लेकिन किसी भी हालत में BST बंद नहीं होगी. हम उसको स्ट्रेंथन करेंगे. आपको पता होगा BST ने 5000 नई बसेस का ऑर्डर दिया है और ये बसेस की डिलीवरी जैसी आएगी वैसे ही और सघनता के साथ BST काम करेगी. अभी हम लोगों ने उमटा का कानून तैयार किया है, उसके तहत सारे ट्रांसपोर्टेशन सिस्टम को एक अम्ब्रेला के नीचे हम ला रहे हैं. आज ही हमने कॉमन कार्ड ये लॉन्च किया हुआ है, उसका ट्रायल भी हमारा चल रहा है और वो सक्सेसफुल है. इसलिए 100% BST को हम स्ट्रेंथन करेंगे. देखिए, अगर BST या बस सेवा स्ट्रेंथन नहीं होती तो आपकी मेट्रो और सबअर्बन रेलवे भी एफिशिएंसी से काम नहीं कर सकती. इसलिए BST को स्ट्रेंथन ही किया जाएगा. मुंबईपासून अवघ्या 70 किलोमीटरवरती पडधा एक शहरी गाव आहे आणि त्या ठिकाणी त्या गावाला इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केलं जातं. यापूर्वी सुद्धा तिथे NISL किंवा सेंट्रल एजन्सीच्या छापेमारी होते, मात्र तिथल्या जे काही गैरकाम म्हणजे चुकीच्या कारवाया त्या थांबत नाहीये. नेमकं काय केलं जाईल आणि तिथे माध्यमकर्मी सुद्धा गेलो त्यांना सुद्धा वार्ताहरांचं रोखलं गेलं. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये साकीब नाचल आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे अवैध कारवाया सुरू केल्याचं आपल्या निदर्शनास आल्यानंतर वारंवार त्या ठिकाणी आपण छापेमारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या इल्लीगल आणि अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे लोक आहेत त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे हे काम चाललेलं आहे. आणि आता तिथलं जे काही मटेरियल मिळालेलं आहे त्याच्या आधारावर त्याचं फॉरेन्सिक ॲनालिसिस करून अजून कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहे आणि त्यांच्या लिंक्स कोणापर्यंत आहे हे देखील काढण्याचं काम चाललेलं आहे. सर 2 सवाल है, ये भी मेरा सवाल. कल जिस मोगा में एक्सीडेंट हुआ है वैसे एक्सीडेंट मुझे मिला हो क्या सेंट्रल गवर्नमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट मिलकर क्या कर रही है? तो एक पर डे 80 लाख लोग हमारे लोकल ट्रेन सफर करते हैं. देखिए, पिछले 11 सालों में मोदी सरकार ने मुंबई की सबअर्बन रेलवे में बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट किया है. चाहे वो पैसेंजर एमिनिटीज़ हो, रेलवे के प्लेटफॉर्म का चौड़ाईकरण हो या उसकी लेंथ बात हो,
चाहे एस्केलेटर्स हो, पीने के पानी की व्यवस्था हो, नई सिग्नलिंग सिस्टम हो, रूट स्ट्रेंथनिंग हो, नई लाइन डालने का काम हो, बहुत बड़े पैमाने पर काम किया है। लेकिन ये बात भी एक और वो हमारे तो इनको रेट्रोफिट करते हुए दरवाजे लगाने का काम वो करने वाले हैं। साथ साथ उसके वेंटिलेशन का भी ध्यान रखा जाएगा। और ये भी प्रयास चल रहा है कि बड़े पैमाने पर मुंबई में सबअर्बन रेलवे में एसी ट्रेन्स को लाया जाए और एसी ट्रेन्स को लाते समय हमारे जो पैसेंजर्स हैं उनके ऊपर टिकट का ज़्यादा बोझा न बढ़े, इस दृष्टि से भी प्लानिंग चल रही है। मोदी सरकार के कार्यकाल में माओइज्म पर बहुत ही इफेक्टिव काम हुआ है। अगर हम देखें तो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री जी ने जो देश को वादा किया है, मार्च 2026 तक जितने एक्टिव केडर है उनको समाप्त किया जाएगा। एक्टिव नक्सलिज्म जो है या माओइज्म है उसको समाप्त किया जाएगा। उसके ऊपर बहुत जोरों से कार्रवाई चल रही है। वैसे महाराष्ट्र जैसे राज्य ने तो पिछले 10 सालों में बहुत अच्छे ऑपरेशंस किए, लेकिन 5 साल जब कांग्रेस की सरकार छत्तीसगढ़ में थी तो बड़े पैमाने पर नक्सल भर्ती वहाँ पर हुई है। इसके कारण एक नया प्रश्न तैयार हुआ। लेकिन जब से बीजेपी की गवर्नमेंट वहाँ आई है, बहुत बड़े ऑपरेशन शुरू हुए और अब हम लोग जॉइंट ऑपरेशन भी कर रहे हैं और इसके कारण नक्सलवाद की कमर टूट गई है और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में हम इसको समाप्त करके रहेंगे। राहुल गांधी बार-बार महाराष्ट्र चुनाव आयोग पर सवाल उठा रहे हैं, चुनाव आयोग एक्सप्रेशन दे रहा है, इसके बावजूद उस तरह के सवाल उठा रहे हैं। जो करंट में का वो हिंदी में बताइए। और दूसरी बात कि G7 में जिस तरह से मोदी जी को टारगेट किया गया, लेकिन अभी जब कनाडा के राष्ट्रपति वहाँ के मुख्यमंत्री खुद ही कहा कि मोदी जी को इन्वाइट करना है, उनके बिना ये सक्सेस नहीं होगा। उसको लेकर ऑपरेशन सिंदूर को लेकर जो लोग सवाल उठा रहे हैं उनको क्या कहना है? देखिए, राहुल गांधी, इन्हें इलेक्शन कमीशन ने बहुत साफ शब्दों में कहा है कि वो अगर इलेक्शन कमीशन को लेटर देंगे तो इलेक्शन कमीशन उनको जवाब देने को तैयार है। प्रेस कॉन्फ्रेंस का जवाब तो इलेक्शन कमीशन नहीं देता है, फिर भी दे रहा है। लेकिन राहुल गांधी इलेक्शन कमीशन को इसलिए लेटर नहीं लिखेंगे क्योंकि उनके सेल ने इलेक्शन कमीशन को जो सूचना का अधिकार है उसके तहत एक पत्र दिया था। यही सारे सवाल उठाए थे जिस पर कांग्रेस पार्टी को 60 पन्नों का जवाब इलेक्शन कमीशन दे चुका है और अब उन 60 पन्नों के जवाब के बाद उनके पास कोई सवाल बचता नहीं है। इसलिए राहुल गांधी की एक ही नीति है, गोबेल्स जैसी, रोज झूठ बोलो, रोज वही बात कहो ताकि शायद लोगों के मन में कोई कंफ्यूजन तैयार हो जाए। इफ़ यू कैनॉट कन्विंस देन कंफ्यूज पीपल। इस प्रकार की नीति पर वो चल रहे हैं। मैंने राहुल जी को उनके एक एक मुद्दे का जवाब दिया है और उसके ऊपर वो कोई जवाब नहीं दे पाए। उनका चेला चपाटा भी कोई जवाब नहीं दे पाया। और जहाँ तक चुनाव का सवाल है तो मैं बहुत साफ शब्दों में कहना चाहता हूँ कि चुनाव की प्रक्रिया में वोटर लिस्ट जब बनती है या जब वोटर रजिस्ट्रेशन होता है, हर पार्टी का एक एक BLO ये हर बूथ पर होता है। उस BLO को अधिकार होता है, कांग्रेस पार्टी का भी है, हमारी पार्टी का भी है। जब लिस्ट तैयार होती है
तो लिस्ट की कॉपी उस बीएलओ को मिलती है, लिस्ट की कॉपी पूरी प्रिंटेड कॉपी, यानी पब्लिक डोमेन में तो लिस्ट होती है, प्रिंटेड कॉपी ये में पॉलिटिकल पार्टी का एक एक रिप्रेजेंटेटिव रहता है। उनका भी रिप्रेजेंटेटिव था। पूरे चुनाव में उनके रिप्रेजेंटेटिव ने एक खत दिया, एक पत्र दिया, एक ऑब्जेक्शन लिया, 4 लाइन लिख कर दी कि गलत हो रहा है, ज्यादा लोग आ रहे हैं, गड़बड़ियां हो रही है, कुछ भी ऐसा एक भी ऑब्जेक्शन नहीं है। तो इसका मतलब ये है कि अब अपनी हार को छुपाने के लिए बहाने ढूंढने का काम वो कर रहे हैं। इसलिए मैं बार बार कहता हूं कि जब तक राहुल गांधी ये आत्मावलोकन नहीं करेंगे तब तक उनकी पार्टी जीत नहीं सकती। मेरा सवाल आपसे ये है कि आपने कहा कि हमारी जो सरकार है वो भ्रष्टाचार और घोटाले पर काम कर रही है, तो ऐसे कई खुलासे किए हैं, लेकिन जिस तरीके से आपकी पार्टी में शामिल जो भी लेकिन वहां जाएगा। आपके दूसरे सवाल का पहले जवाब देता हूँ। आपने जो कहा वो जनता का कहना नहीं है, कांग्रेस के नेताओं का कहना है, और जनता ने इसको पूरा समर्थन दिया है। केवल समर्थन नहीं दिया, वहाँ की जनता ने धारावी प्रकल्प के समर्थन में मोर्चा भी निकाला है। इसलिए 4 कांग्रेस के लोग अगर इस प्रकल्प का विरोध करते हैं तो जनता विरोध में है, ऐसा समझने का कारण नहीं है। और देश का सबसे बड़ा अर्बन ट्रांसफॉर्मेशन ये धारावी प्रोजेक्ट है, हम उसको करके दिखाएंगे। वहाँ की जनता को, जितने वहाँ पर लीगल लोग रहते हैं, ऐसे सबको धारावी में ही मकान मिलेगा, उनका उद्योग भी धारावी में ही लगेगा, और जो लोग सूची के बाहर है फिर भी बाहर रहते हैं, उनको भी मकान दिया जाएगा, किसी को छोड़ा नहीं जाएगा। करीब 8 से 10 लाख लोगों को मकान देने का दुनिया का सबसे बड़ा प्रकल्प ये होने वाला है। कुछ लोग चाहते ही नहीं है कि गरीबों का विकास हो, कुछ लोगों को पता है कि गरीबों को गरीब रखकर ही राजनीति की जाती है, जैसे 50 साल कांग्रेस ने की, इसलिए वो उनको गरीब ही रखना चाहते हैं, उनको बेघर ही रखना चाहते हैं। जहाँ तक आपके पहले सवाल का जवाब देना है, मैं आपको पूछना चाहता हूँ कि हमारी पार्टी में कोई आया और उसकी केस समाप्त हो गई, ऐसा कोई हुआ नहीं, क्योंकि केस समाप्त करना ये सरकार के हाथ में नहीं होता है। केस जो होती है वो कोर्ट चलाता है, किसी को सजा कोर्ट से होती है, कोई एक्यूट भी कोर्ट से होता है। इसलिए हमने किसी को अपनी पार्टी में लेकर उसकी केस वापस ली, ऐसा कोई उदाहरण नहीं। आदेश जारी किया गया था कि ऐसे इलीगल इमिग्रेंट्स बांग्लादेश से भारत में रह रहे हैं, उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। कार्रवाई हुई थी, यथास्थिति जानना चाहेंगे फिलहाल इसकी स्थिति क्या है। दूसरा, इससे जुड़ा एक और सवाल होगा, शरद पवार राज्य के सीनियर लीडर है, वो सलाह देते हुए कहते हैं कि फिलहाल भारत की जो स्थिति है उसके अनुसार हमारा कोई पड़ोसी हमारे साथ संबंध नहीं बना रहा है। बांग्लादेश इसका फॉर्मेशन हमने किया, इसकी स्थापना हमने की, आज वो भी हमारे साथ नहीं है। अगर इसी तरीके से राजनीति चलती रही तो उसका खामियाजा आने वाले दिनों में भारत को भुगतना। तो पहली बात तो ये है कि आपने क्या पहला सवाल पूछा था, भूल गया। इलीगल इमिग्रेंट्स के खिलाफ लगातार कार्रवाई चल रही है और जल्दी ही इसका एकत्रित आंकड़ा ये आपके सामने हम रखेंगे। अभी जानबूझकर हम नहीं रख रहे क्योंकि ये कार्रवाई जारी है, बहुत तेज़ी से बड़े पैमाने पर ये कार्रवाई चल रही है, एक एक को ढूंढ कर निकाल रहे हैं
और किसी को यहाँ रहने नहीं देंगे, सबको उनके देश में वापस भेज देंगे। जहाँ तक पवार साहब का सवाल है, मैं पूछना चाहता हूँ कि पवार साहब अभी जो सलाह दे रहे हैं, क्योंकि मोदी सरकार में हुआ है क्या? यूपीए की सरकार थी, उस समय बांग्लादेश की से वो जो उनकी फोर्स है, उन्होंने अपने बॉर्डर सिक्योरिटी फोर्स वालों को मार दिया था। उस समय भी बड़े पैमाने पर हमारे खिलाफ बांग्लादेश ने कार्रवाई की थी। उस समय भी बांग्लादेश ने एक्सपोर्ट बैन किया था। अटल जी हमेशा ये कहते हैं कि आप दोस्त बदल सकते हो, फिर पड़ोसी नहीं बदल सकते। देखिए, भारत की अपनी एक भूमिका है, भारत का एक अपना वजूद है। जब इन देशों को आवश्यकता पड़ती है तो भारत इनके पीछे खड़ा होता है। उनको ये पता है कि भारत की भूमिका क्या है। देखिए, बीच में श्रीलंका ने भी हमारे खिलाफ कुछ चीज़ें की, लेकिन आज श्रीलंका को ये लगता है कि हमारे तकलीफ के समय भारत हमारे साथ खड़ा हुआ है। तो भारत ने अपनी भूमिका को दृढ़ता से निभाया है। एक बुक है, बुक के कवर पेज पे जो है महाकाली की तस्वीर आपत्तिजनक तरीकों से पेश किया गया है। उसमें उन्हें फांसी पर लटका हुआ दिखाया गया है। ये निश्चित रूप से उसके ऊपर कार्रवाई करेंगे। पेट्रोल और डीजल सेंट्रल गवर्नमेंट ने जीएसटी को बैठक की, कई बार ये राज्यों की बैठक होती, पेट्रोल और डीजल को शामिल किया, उसको लेकर के क्या स्टेटस है? देखिए, महाराष्ट्र ने अपनी भूमिका बार बार रखी है कि पेट्रोल और डीजल को जीएसटी में शामिल करने में हमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन इसमें जो काउंसिल है, उस काउंसिल में सारे राज्यों का जब तक एकमत नहीं होता तब तक ये हो नहीं सकता। कई राज्य इसका विरोध कर रहे हैं, इसलिए बात रुकी हुई। दृष्ट्या उद्धव चालतं की नाही, शेलारांचं वक्तव्य। तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा का दिला नाही? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी राहुल गांधींना प्रश्न विचारावा, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। मराठी राजकारण सुरू असल्याची टीका। वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज, अपघातानंतर चौकशी मदत मिळावी, अनिल देशमुखांची मागणी। राजू पाटलांकडून बदलापूर रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ पोस्ट। बदलापूर स्थानकावर जन्य परिस्थिती पाहायला मिळते। रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतात। पोस्टमध्ये